हाय एव्हरीवन. आजची आपली जी गोष्ट आहे ना ती माझ्या काही छोट्याशा मित्र आणि मैत्रिणींसाठी बरं का. या मुलांना रात्री झोपताना एखादी गोष्ट ऐकायला नक्की आवडते. आई, बाबा, आजी, आजोबा कोणीतरी ही गोष्ट सांगतच. पण आजची गोष्ट मी सांगितलीये ती सगळ्यांनी ऐका. कशी वाटलीये मला नक्की सांगा. म्हणजे ह्याच्यानंतर मी अजून बऱ्याच गोष्टी अशाच रेकॉर्ड करीन आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करीन. नक्की ऐका बरं का. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बेडूक हरवला. एका मोठ्या जंगलात एक छोटंसं तळं होतं. त्या तळ्यात एक छोटासा बेडूक राहत होता. त्या बेडकाला खूप मित्र होते, पण त्याचा सर्वात जिवलग मित्र होता एक छोटूसा मासा. दोघे जण लहानपणापासून त्या तळ्यात राहत होते. सकाळी उठल्यापासून एकत्र पोहायचे, खायचे, खेळायचे आणि संध्याकाळ झाली की छान आपापल्या घरी जाऊन गडप व्हायचे. त्यांचे सगळे जगच ते तळं होतं. त्या तळ्यावर बरेच प्राणी पक्षी पाणी प्यायला यायचे आणि त्यांच्याकडून त्या बेडकाला आणि माशाला छान छान गोष्टी ऐकायला मिळायच्या. बाहेरचे जग कसे आहे, तिथे काय काय आहे, मोठं काय आहे, हे सगळं त्यांना त्या प्राण्यांकडून आणि पक्ष्यांकडून कळायचं. एक दिवस बेडकाने विचार केला, आपण पण हे जग पाहिले तर, आपण पण या तळ्याबाहेर पडलो तर, मस्त सगळीकडे फिरू, हे जंगल बघू, झाडे बघू, प्राणी पक्षी बघू आणि मग रात्र झाली की घरी परत येऊ. हा विचार त्याने माशाला बोलून दाखवला. त्याला पण हा विचार खूप आवडला. पण तो बिचारा कसा बाहेर येणार? पाण्यातून बाहेर आला तर त्याचे काय होईल माहितीये ना. तो बेडकाला म्हणाला, तू जा, सगळीकडे फिरून ये, हे सुंदर सुंदर जग बघून ये आणि मग सर्व काही मला येऊन सांग. दुसऱ्या दिवशी सकाळी बेडकाने तयारी केली. सगळ्यांचा निरोप घेतला आणि माशाकडे गेला. माशाने त्याला सांगितले, हे बघ, तू जात आहेस, पण तुला आपल्या घराचा पत्ता माहित आहे का? तू परत कसा येणार? आता एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या तळ्याच्या काठावर खूप सारी फुले आहेत, पण आपल्या तळ्याची ओळख इथल्या या 2 फुलांवरून होते. ही 2 मोठी गोल पिवळी फुलं, ती कायम लक्षात ठेवायची. समजा तुला नाही सापडलं तर कोणाला तरी विचार, पण ही फुलं कायम लक्षात ठेवायची. कुठली? 2 मोठी गोल पिवळी फुलं. बेडकाने हा पत्ता पाठ केला आणि तो निघाला बाहेर. उड्या मारत मारत बेडूक पोचला जंगलात. तिथे एवढी मोठी झाडं बघून त्याचे डोळे मोठे झाले. अबब, केवढी मोठी ही झाडं, आकाशालाच पोचलीत जणू. खाली सगळीकडे गवत, पाला, पाचोळा, झाडांवर उगवणाऱ्या वेली आणि पक्ष्यांची गोड गाणी. छान गारगार वारा, जंगलात फिरणारे छोटे छोटे प्राणी, ससा, हरिण, झाडावरचे छोटेसे रंगीत पक्षी, हे सगळं बघून बेडकाला खूप आनंद झाला. पूर्ण दिवस तो जंगलात फिरला. ह्या रस्त्यावरून त्या रस्त्यावर, त्या रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर. बराच वेळ झाल्यावर त्याच्या लक्षात आले, अरे च्छा, उशीर व्हायला लागलाय, आता घरी गेलं पाहिजे. जेव्हा त्यांनी विचार केला की आता कुठल्या रस्त्याने घरी जावे, तेव्हा त्याला माशाचे बोलणे आठवले. त्याला काय बरं शोधायचे होते? 2 मोठी गोल पिवळी फुलं. उड्या मारत मारत बेडूक पोचला एका तळ्यापाशी. आले वाटते आपले घर, पण इथे तर वेगळी फुले आहेत, एक लाल आणि एक पिवळं. हे माझं घर नाही. बेडूक तिथून निघाला. परत उड्या मारत मारत अजून एका तळ्यापाशी पोचला. तिथे बघतो तर काय, 2 पिवळी फुले, पण ती फुलं छोटीशी होती, मोठी गोल नाही.
हे पण आपले घर नाही. असं म्हणून बेडूक परत उड्या मारत निघाला. आता अंधार पडायला लागला होता. बेडकाला वाटायला लागली भीती. मी घरी कसा जाऊ? माझे घर सापडत नाहीये. मी हरवलोय. बिचारायला रडायला यायला लागले. तेवढ्यात तिथे त्याला पालापाचोळा हलताना दिसला. कोणीतरी त्याला हळूच लपून छपून बघत होतं. बेडकाला भीती वाटायला लागली. हे कोण बरं असेल? एखादा साप असेल का जो आता मला खाऊन टाकेल? एखादा वाघोबा असेल का जो पटकन माझ्यावर उडी मारून मला एका घासात घेऊन टाकेल? बेडूक तिथे न थांबता पटापट उड्या मारत दिसेल त्या रस्त्याने पळायला लागला. अगदी त्याचे पाय दमेपर्यंत तो उड्या मारत 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 पळत सुटला. अचानक त्याला पाण्याचा आवाज आला. इथे जवळच तळ दिसतंय. पटकन तिथे जातो आणि लपून बसतो, म्हणजे मला कोणी खाणार नाही. बेडूक पाण्याजवळ पोचला आणि एकदा इकडे तिकडे नजर फिरवली. बघतो तर काय, तिथे होती 2 मोठी गोल पिवळी फुलं. आलं माझं घर. असं म्हणत बेडकाने एक उंच उडी मारली आणि पटकन पाण्यात शिरला. तिथे मासा त्याची वाटच बघत होता. बेडकाने जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. सर्व हकीकत माशाला सांगितल्यावर दोघांना खूप आनंद झाला की कसे बेडकाने स्वतःच्या घराचा पत्ता लक्षात ठेवला आणि व्यवस्थित घरी पोहोचला. मुलांनो, तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता माहित आहे का रे? आणि पत्ता माहित नसेल तर जवळची कुठली खूण माहित आहे का? जशी ती 2 मोठी गोल पिवळी फुलं होती, तसं तुमच्या घरापाशी काय आहे हे कायम लक्षात ठेवा. बेडकासारखे हुशार बना आणि न घाबरता परत आपल्या छान छोट्याशा घरी परत या.